पाथरी नगरपरिषद आंदोलनाला आमदार राजेश विटेकरांची भेट, राजकीय चर्चांना उधाण। नगराध्यक्ष आणि सीईओवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे साखळी आंदोलन 6व्या दिवशी। नगरपरिषद पाथरी येथील कारभारावरून राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुरानी यांनी केले आहेत। या आरोपांच्या चौकशीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी आंदोलन आज 6व्या दिवशीही सुरू आहे। या आंदोलनस्थळी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला। विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे असून हा गट महायुतीचा घटक आहे, तर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे। त्यामुळे विरोधी राजकीय आघाड्यातील प्रमुख नेत्यांच्या आंदोलनस्थळी आमदार विटेकरांची झालेली भेट ही पाथरीच्या स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरली आहे। दुरानी विटेकर यांच्या जुन्या राजकीय संबंधांची ही चर्चा। विशेष म्हणजे एकेकाळी माजी आमदार बाबाजानी दुरानी आणि आमदार राजेश विटेकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होते। त्यानंतर दोघांच्या राजकीय वाटचालीत बदल झाले। आजच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये असल्याने विटेकरांची आंदोलनस्थळी झालेली भेट अधिक चर्चेत आली आहे। सईद खान यांच्या संभाव्य राजकीय आव्हानांची ही चर्चा। पाथरी विधानसभा मतदारसंघात भविष्यात राजेश विटेकर आणि सईद खान यांच्यात राजकीय संघर्षाची शक्यता असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पाथरी शहरातील स्थानिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणे आणि मतदारांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करणे या दृष्टीने विटेकरांच्या भेटीकडे पाहिले जात आहे। गत विधानसभा निवडणुकीत पाथरी शहरातून विटेकरांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची चर्चा होत असताना भविष्यात पाथरी शहरातून आपले राजकीय पाठबळ वाढवण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रश्नांमध्ये हस्तक्षेप वाढवण्याची त्यांची रणनीती असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। सहानुभूती मिळवण्याची रणनीती की स्थानिक प्रश्नांवरील भूमिका? आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांची बाजू जाणून घेणे हा स्थानिक प्रश्नावरील राजकीय हस्तक्षेपाचा भाग आहे की त्यामागे आगामी काळातील राजकीय समीकरणांचा विचार आहे? यावरून पाथरीच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहे। काही राजकीय जाणकार आमदार विटेकरांच्या या भूमिकेला राजकीय कूटनीती मानित असून पाथरी शहरातील मतदारांमध्ये आपली स्वीकार्यता वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान नगरपरिषद कारभारातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी व्हावी या मागणीसाठी काँग्रेसचे साखळी आंदोलन सुरूच आहे। या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रश्नासोबतच पाथरीतील आगामी राजकीय समीकरणांवरही चर्चेला उधाण आले आहे। तसेच काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या विरोधात राजेश विटेकरांची भूमिका घेतली असून शहरभरात आश्चर्याने चर्चा होत आहे।